नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आतापर्यंत आपण पुण्याच्या पूर्व भागातली पुण्याची अपूर्वाई अनुभवली. तसंच जुन्या बाजारात फेरफटका मारला, तिथलं वैविध्य बघितलं. आता या तिसऱ्या प्रकरणात लेखक आपल्याला पुणे स्थानकाचा परिचय घडवून देणार आहे. आता स्थानकाचा परिचय याच्यात काय विशेष असतं? कुठलंही स्थानक हे स्थानकासारखं स्थानक की जिथे रेल्वे गाड्या थांबतात, तिथून सुटतात. त्याच्यात काय विशेष आहे? पण तेच जर जाणून घ्यायचं असेल तर या प्रकरणाच्या अंतरंगात शिरणं अतिशय आवश्यक आहे आणि आपण लेखकाबरोबर तो फेरफटका आता या प्रकरणात मारणार आहोत. या लेखात आपले पुणे स्थानकाबरोबर ऋणानुबंध कसे जुळले, आपल्या शैक्षणिक कालापासून, तसेच या स्थानकावर आश्रय घेणारी निराधार मुलं, नंतर या स्थानकाचं कामकाज कसं चालतं, इथे काय काय घडामोडी घडतात, किंवा एखादी गाडी स्थानकामध्ये शिरल्यानंतर काय काय घडतं, नंतर तिकीट तपासणी जे असतात त्यांचं जीवन कसं असतं, इत्यादी विविध पैलूवर या प्रकरणातनं लेखक आपल्याला स्थानकाची ओळख करून देतो. साधारणपणे कुठलंही गाव, कुठलंही शहर, कुठलाही कसबा सकाळी साधारण सूर्योदयाच्या सुमारास तिथलं कामकाज सुरू होतं. ते शहर, ते गाव, ते जागं होतं आणि साधारण रात्री जास्तीत जास्त 12 पर्यंत आपलं सर्व कामधाम आटोपून सगळी मौज मजा अनुभवून सगळी गावं, सगळी शहरं झोपी जातात. पण कुठलंही स्थानक जर आपण बघितलं तर ते मात्र 24x7 असं हर क्षणी चालू असतं. पुणे स्थानक पण त्याला अपवाद नाहीये. इथे तुम्ही दिवसाच्या कुठल्याही प्रहरी जा, कुठल्याही वेळी जा, तुम्हाला तिथे सतत हालचाल ही जाणवतच असेल. पुणे स्थानक जे आहे ते कधी शांत आहे असं बघायला मिळत नाही. सतत कुठली ना कुठलीतरी गाडी येत असते, कुठली ना कुठलीतरी गाडी जात असते. प्रवासी येत असतात, प्रवासी जात असतात. कारण एकतर पुणे हे एक मुंबई बँगलोर मार्गावरचं, मुंबई हैदराबाद मार्गावरचं महत्वाचं स्टेशन आहे. त्याच्यामुळे हे स्टेशन किंवा हे स्थानक हे सतत जागच असतं. साधारणपणे कुठलंही स्थानक बघितलं आपण तर ते त्या गावाचा किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा तोंडावळा असतो. साधारणपणे तिथलं वातावरण जे असतं ते त्या गावाशी मिळतं जुळतं असतं. तिथली जी माणसं असतात, ओके, ती साधारणपणे स्थानिक माणसं असतात. पण मुंबई पुण्यासारखी मोठी स्थानकं जी आहेत ती याला अपवाद असतात. लेखक म्हणतो, मला पुणे स्थानकावर गेलं की भारत दर्शन घडतं. तर लेखक असं का म्हणतो? कारण तिथे कधीही तुम्ही जा तर तिथे तुम्हाला विविध रंगी, बहुढंगी, अनेक भाषा बोलणारे, नंतर काही सुटापुटातले, काही विश्वासाने ओथंबून प्रवास करणारे, तर काही गावाकडून आलेले गोंधळलेले खेडूत प्रवासी आपल्याला हरघडी दिसतात. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतो की मला इथे पूर्ण भारत दर्शन घडतं. आणि मला लेखकाचं हे म्हणणं पटतं. खरंच आहे की स्थानकाच्या परिसरामध्ये आपल्याला जेवढं वैविध्य बघायला मिळतं तेवढं त्या शहरामध्ये कदाचित बघायला मिळत नाही. आता स्थानकाचा परिसर सोडून, म्हणजे मूळ स्थानक सोडून जेव्हा आपण बाहेर येतो तर स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो पण या स्थानकाचाच भाग असतो. तर या पुणे स्थानकाच्या बाबतीत लेखकाने एक मार्मिक टिप्पणी केलेली आहे. लेखक म्हणतो, पुणे स्थानकाबाहेर जे हॉटेल मालक किंवा जे उपहारगृह चालक वगैरे वगैरे आहेत, तर त्यांचा जो उर्मटपणा आहे तो म्हणजे सरासरी पुण्यातल्या उर्मटपणापेक्षा थोडा अधिक आहे. तर याचं कारण काय? तर यांना गिराईकाची चिंता नसते. इथे परत येणारा गिराईक हा प्रकार नसतो, कारण रोज नवीन गिराईक. त्याच्यामुळे गिराईकाच्या सुखदुःखाची किंवा त्याच्या सुविधांची चिंता करण्याची यांना आवश्यकता नसते. त्याच्यामुळे लेखक म्हणतो, हे जे लोक आहेत हे जरा अधिक उर्मट आहेत. मी तरी कधी असा अनुभव घेतलेला नाहीये, कारण मी पुणे स्थानकावर बऱ्याचदा गेलेलो आहे. पण कदाचित खरं पण असू शकेल. असो. तर आता ह्या ज्या पुणे स्थानकाबाहेरचा जो परिसर आहे, मुख्यतः म्हणजे जिथे
बस स्टॉप आहे, म्हणजे पीएमसीचा बस थांबा आहे, तो जो भाग आहे, किंवा साधू वासवानी चौकाकडे येणारा जो भाग आहे, तर तिथलं वातावरण रात्री 8-9 नंतर वेगळंच असतं पूर्णपणे. आता वेगळं असतं म्हणजे काय असतं, तर तिथे साधारणपणे अनेक अवैध धंदे चालतात, जसे की वेश्या व्यवसाय वगैरे 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 वगैरे. तर लेखकांनी रात्री मध्यरात्रीच्या वेळेला पण तिथे फेरफटका मारलेला आहे. आणि अं, त्या काही प्रकारांचं पण वर्णन लेखकांनी केलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या पांढरपेशा वर्गाला न मानवणारं असं ते वातावरण त्यावेळेला तिथे असतं. आपण त्या नादी लागत नाही पहिले, पण एकूण या स्थानकाची दिवसातली विविध रूप लेखकाने या लेखाद्वारे आपल्या समोर आणलेली आहेत. हे अनेकविध पैलू लेखक आपल्याला एकूण 4 भागात आपल्या समोर आणतो. तर आपण आता एक भागाकडे वळूया आणि या पुणे स्थानकाचा फेरफटका मारूया. पहिल्या भागात वर्षाच्या कुठल्याही दिवसात स्थानकावर घडणाऱ्या घडामोडीचे सहज सुंदर वर्णन लेखकाने केलेले आहे. जेव्हा एखादी गाडी स्थानकामध्ये शिरते किंवा येत असल्याची चाहूल लागते, तेव्हा हे आळसावलेले स्थानक, त्याच्यावरचे प्रवासी, फेरीवाले, नंतर खाद्यपदार्थाची दुकानं झाली. नंतर गाडी थांबल्यावर गाडीतून उतरणारे प्रवासी, नंतर गाडीत चढणारे प्रवासी, नंतर गाडीत थांबल्यामुळे खाद्यपदार्थ घेण्यासाठी उतरणारे प्रवासी, या इत्यादी घडामोडीचं जे काही वर्णन लेखकांनी केलेलं आहे, ते अतिशय इतकं चपखल आहे, की आपल्याला क्षणभर असं वाटतं, की आपणच स्थानकावर आता उभे आहोत आणि आपल्या समोर त्या सगळ्या घडामोडी घडतायत. हमालांच्या बाबतीत लेखकाने एक अफलातून वाक्य टाकलेलं आहे. लेखक म्हणतो, कुठून तरी रक्त यावे तसे हे लाल डगल्यातले हमाल गाडी आली की स्थानकावर पाझरतात. हे जेव्हा वाक्य मी वाचलं, तेव्हा मला पटकन काय आठवलं, तर कुली सिनेमा मधला तो एक सीन, म्हणजे जे अमिताभ प्रेमी लोक आहेत त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या नजरेसमोर ते दृश्य पटकन येईल, की जेव्हा ती गाडी स्थानकामध्ये शिरते, सगळे जे रांगेत बसलेले हमाल असतात ते एकदम सुसाट पळायला लागतात आणि गाडी बरोबर पळतात. तर ते दृश्य माझ्या पण डोळ्यासमोर हे वाक्य वाचल्यावर आलं. लेखक म्हणतो किंवा लेखक विचारतो, की खरं तर ही जी गाडी असते ही साधारण 15-20 मिनिटं स्थानकामध्ये थांबणार असते. आणि ही जी सगळी धावपळ जी लेखकाने वर्णन केलेली आहे, ही पहिल्या 5-10 मिनिटात घडते. तर लेखक म्हणतो, एवढी काय घाई असते? जरा निवांतपणे काम केलं तर काही बिघडतं का? खरंच एवढं धावपळीची गरज असते का? तर या संदर्भात मला व्यंकटेश माडगूळकरांचा एक लेख आठवतो. फार पूर्वी, म्हणजे साधारणपणे माझ्या अंदाजे 91-92 साली व्यंकटेश माडगूळकर लोकसत्तामध्ये एक सदर लिहायचे. त्या सदराचं नाव होतं पर्वचा. तर त्या पर्वचामध्ये त्यांनी एक अशी गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट दलाई लामांबद्दल आहे. तर एकदा काय होतं, एक युरोपियन बाई जी असते, ती दलाई लामांना भेटायला जाते आणि विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची सचित्र माहिती ती त्यांच्याकडे घेऊन जाते. तर त्यामध्ये एका स्त्री वैमानिकाचं संदर्भातलं एक पाक्षिक असतं, पाक्षिकता मासिक असतं. तर त्याच्यामध्ये त्या स्त्री वैमानिकांनी जो विक्रम केलेला असतो त्याची माहिती असते. तर त्या स्त्री वैमानिकांनी काय विक्रम केलेला असतो, तर जे अंतर सर्वसाधारणपणे कापायला 7 तास लागतात विमानाने, ते त्यांनी 3 तास आणि काही थोड्या मिनिटांमध्ये कापलेलं असतं. तर ही अधिकारी बाई जी असते, ती दलाई लामांना सगळं सांगत असते. दलाई लामा सगळं शांतपणे ऐकून घेतात आणि शेवटी म्हणतात, "बट मॅडम व्हाय हरी?" काय घाई होती एवढी? माझ्या मते आपण पण वेळोवेळी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. तर आपण जास्त सुखाने आणि शांतीपूर्ण जगू शकतो. असो, हे पर्वाचा पुस्तक पण भन्नाट आहे आणि त्यावर पुढे कधीतरी आपण बोलूयाच. आता आपण आपला हा स्थानकावरचा जो फेरफटका आहे, तो पुढे चालू ठेवूया. लेखकाचा एक मित्र पुणे स्थानकावर
स्टेशन मास्तर म्हणून काम करत होता. तर लेखकाने त्याच्या मदतीने आपल्याला एकूणच स्थानकाचं व्यवस्थापन कसं चालतं, त्या स्थानकावर कुठल्या कुठल्या घडामोडी चालतात, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा कसा कसा सहभाग असतो, हे या भागातून सांगितलेलं आहे. या प्रकरणाचा हा दुसरा भाग आहे. तर आपण पण लेखकाकडनं तो सगळा भाग जाणून घेऊया. तर जेव्हा अ, आपण लेखक आणि त्याचा जो स्टेशन मास्तर मित्र आहे त्याच्याबरोबर या स्थानकावरून पुन्हा एकदा फेरफटका मारायला जातो, तेव्हा बऱ्याच गमती-जमतीशीर गोष्टी आपल्या समोर येतात. की उदाहरणार्थ पुणे स्टेशनावर 70 ते 80 च्या दशकात साधारणपणे दिवसातून 30 ते 32 गाड्या यायच्या. आता हा जो लेखकाने लिहिलेला आहे, हा साधारणपणे 97 साली वगैरे लिहिलेला आहे. तर तोपर्यंत या गाड्यांची संख्या 140 झाली होती. आता 2024 साल आहे. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही विचार करू शकता, की 140 वरची ही संख्या अजून किती वाढलेली असेल. तर लेखकाचा जो स्टेशन मास्तर मित्र आहे, तो म्हणतो, की गाड्यांची संख्या वाढली, पण स्टेशनवर काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे, ओके, त्याची संख्या मात्र तेवढीच राहिली, किंबहुना निवृत्तीमुळे वगैरे वगैरे ती कमी झालेली आहे. आणि त्याच्याकडे अजून तरी रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलेलं नाहीये. तसंच या प्रकरणात आपल्याला अजून काही काही उद्बोधक माहिती मिळते. उदाहरणार्थ, प्रत्येक स्टेशन मास्टरवर हे बंधन असतं, की कुठली गाडी स्टेशनामध्ये शिरली की ती 20 मिनिटाच्या आत त्या गाडीने स्टेशन सोडणं आवश्यक असतं किंवा तिने ते स्टेशन सोडलेलं असलं पाहिजे. अर्थातच याला अपवाद असा असतो, की जर काही गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड वगैरे वगैरे असेल तर ती उशिरा सुटू शकते. पण अ, नित्याच्या अ, अ, वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक गाडी 20 मिनिटाच्या आत स्थानकाबाहेर गेली पाहिजे. तसंच जेव्हा गाडी स्थानकामध्ये शिरते, तेव्हा या गाडीच्या जवळ-जवळ 60 वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. आता ही अचंबित करणारी बाब आहे, की 20 मिनिटांमध्ये 60 वेगवेगळ्या चाचण्या कशा काय घेतल्या जातील? तर त्याच्यासाठी त्यांची एस-ओ-पी आहे, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तर त्या एस-ओ-पी प्रमाणे सर्व ठराविक रेल्वे कर्मचारी जे असतात, तो त्यांचा तांत्रिक कर्मचारी वर्ग असतो, तो त्या-त्याप्रमाणे काम करतो आणि त्याच्या अ, निर्णयाशिवाय गाडी स्टेशनातनं बाहेर सोडता येत नाही. म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित आहे असा एकदा शेरा दिला, की मगच गाडी स्टेशनाच्या बाहेर जाते. जेव्हा आपण ऋणानुबंध या पुस्तकाचा आढावा घेतला, तर तिथे पण गणेश कुलकर्णींनी यातल्या काही बाबी आपल्याला सांगितलेल्या होत्या. तर या अ, पुस्तकामध्ये लेखकांनी या बाबी थोड्या विस्तृत प्रकारे सांगितलेल्या आहेत. नंतर लेखकाचा जो मित्र असतो, तो त्याला स्टेशन मास्तर या पदावर असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल माहिती देतो, की स्टेशन मास्तर करणं काय-काय करणं अपेक्षित असतं. तर उदाहरणार्थ एक असं आहे, की समजा कुठल्याही गाडीतनं मृतदेह आला, तर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही स्टेशन मास्टरची असते. नंतर अ, अजून काही जर अडचणी आल्या, म्हणजे साधारणपणे पुणे विभागाच्या खाली सासवड पासून शिवाजीनगरचा पर्यंत भाग येतो. तर या परिसरामध्ये म्हणजे या भागामध्ये जे काही घडतं, तर पुण्याचा स्टेशन मास्तर जो आहे, तर त्याला या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागतं. तर जरी स्थानकावर विविध खात्याचे कर्मचारी असले, तरी या सगळ्यांचं सुसूत्रीकरण जे आहे, म्हणजे एकूणच व्यवस्थापन, म्हणजे थोडक्यात हल्लीच्या भाषेत आपण प्रोग्राम मॅनेजमेंट म्हणूया किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणूया. तर हे जे सगळे प्रकार आहे, हे या स्टेशन मास्टरला हे करावं लागतं. आता याच भागात स्टेशन मास्टर लेखकाला साधारणपणे डब्याची रचना समजावून सांगतो, की गाडीच्या डब्याची रचना कशी असते. गाडी शिरल्यानंतर डब्याच्या कुठल्या यांत्रिक भागांची तपासणी केली जाते. नंतर एखादा
भाग नादुरुस्त असेल तर त्यावर काय कृती केली जाते, तर इत्यादी गोष्टींची माहिती आपल्याला या प्रकरणात मिळते. नंतर तसंच आरक्षण म्हणजे सर्वसामान्य प्रवाशाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो, तर त्यांनी आरक्षित केलेली जागा त्याला मिळते की नाही. म्हणजे पूर्वीच्या जमान्यात जेव्हा हे आरक्षण हे माणसांतर्फे केलं जायचं, तर तेव्हा तर याच्यामध्ये प्रचंड गोंधळ असायचे. म्हणजे मला आठवतंय की एकतर तेव्हा साधारणपणे मध्यमवर्गीय माणसं माणसं खूप कमी प्रवास करायची. म्हणजे वर्षातून एखादा फक्त आपल्या मूळ गावी जाणं वगैरे वगैरे एवढाच प्रवासाचा आवाका असायचा. पण जर कधी काळी बाहेर जायची वेळ आली आणि त्यासाठी जर आरक्षण करायची वेळ आली, तर त्याच्यासाठी काय करावं लागायचं, तर म्हणजे आता मी डोंबिवलीमध्ये राहायचो, त्याच्यामुळे मी डोंबिवलीपुरतं सांगू शकतो. तर माझे वडील आत्ताचं जे सध्याचं छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे थोडक्यात आधीचं विटी, तर विटीला जाऊन ते आरक्षण करावं लागायचं. बरं, ते आरक्षण करण्यासाठी गाडी ज्या दिवशी सुटणार आहे त्याच्या आता मला निश्चित आठवत नाहीये, पण महिनाभर अगोदर वगैरे वगैरे आरक्षण केलं जातं आणि पहिल्या 2 तासात सगळं आरक्षण संपून जायचं. तर त्याच्यामुळे जर जायचं असेल तर सकाळी लवकर जावं लागायचं. पहिल्या रेल्वे ट्रेननी वगैरे वगैरे जावं लागायचं. नंतर ते आरक्षण मिळायचं ते त्या छोट्या तिकिटावर म्हणजे जी माझ्या वयाची लोक असतील त्यांना पूर्वी रेल्वेचं तिकीट कसं असेल हे माहिती असेल. तर त्या छोट्या तिकिटावर ते आरक्षण मिळायचं आणि त्याच्यामुळे ते तिकीट आपल्या प्रवासाच्या दिवसापर्यंत जपून ठेवावं लागायचं. अशा अनेक भानगडी होत्या. आणि आता म्हणजे 2024 मध्ये आपण ऑनलाईन आरक्षण करू शकतो. नंतर तिकीट जवळ बाळगायची आवश्यकता नसते. आपल्या भ्रमणध्वनीवर आपण ते आरक्षित तिकीट तिकीट तपासण्याला दाखवू शकतो आणि प्रवास करू शकतो. म्हणजे आता इतकं सहज सोपं झालेलं आहे सगळं. पण साधारणपणे एक साधारण 40-50 वर्षापूर्वीची परिस्थिती ही अशी नव्हती. फार कशाला अगदी एक साधारण 24 वर्षापूर्वी पण एवढं सहज शक्य नव्हत्या गोष्टी. पण आता गेल्या 10-15 वर्षात खूपच फरक पडलेला आहे. असो, तर आपण आता आपला प्रवास पुढे सुरू करूया. तर अ, आपण आरक्षणाबद्दल बोलत होतो. तर गाडी जिथून सुटते तर तिथे साधारणपणे 2.5 तास अगोदर आरक्षणाचा अंतिम तक्ता बनवला जातो. आणि तो तक्ता कोणाकोणाला दिला जातो. नंतर त्या तक्त्याची जबाबदारी कोणाची असते. नंतर योग्य डब्यावर योग्य तक्ता चिटकवला जाणं हे किती महत्वाचं असतं आणि हे सगळं कोण करतं, तर हे आपल्याला इथे कळतं. नंतर तसंच गाडीचं इंजिन कसं बदललं जातं. हे पण म्हणजे अगदी थोडक्यात पण छान सुंदर प्रकारे लेखकाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता साधारणपणे 97 मध्ये पुणे-मुंबई या मार्गाचं विद्युतीकरण झालेलं होतं, पण पुढलं विद्युतीकरण बाकी होतं. आता बऱ्याच ठिकाणी विद्युतीकरण झालेलं आहे, पण मग तेव्हा त्याच्यामुळे काय व्हायचं, की जेव्हा गाडी पुण्याला यायची मुंबईहून, तेव्हा अ, जे विद्युत इंजिन असायचं ते बदललं जाऊन तिथे डिझेल इंजिन लावलं जायचं आणि तो मोठा खटाटोप असतो. तर त्याच्यासाठी मग ती डिझेल इंजिन कशी ठेवली जातात, एका वेळेला किती डिझेल इंजिन अ, अ, पुणे स्थानकावर उपलब्ध असतात आणि कसं त्याचं हाताळणी केली जाते याची सगळ्याची माहिती इथे लेखकाने दिलेली आहे. याच्यामध्ये म्हणजे रेल्वे प्रशासनाचा तेव्हाचा ढिसाळ कारभार कसा होता याचं एक उदाहरण त्या स्टेशन मास्टरने दिलेलं आहे. तर तो सांगतो की म्हणजे आणि आपण पण बघितलेलं आहे की जेव्हा गाडी स्थानकामध्ये येते किंवा स्थानकामधनं जाते तर तेव्हा स्टेशनवरचा एक माणूस आणि गाडीचा जो वाहक असतो म्हणजे गार्ड, तर हे दोघं एकमेकांना वेगवेगळ्या रंगाचे बावटे दाखवतात म्हणजे सिग्नल्स दाखवतात. तर आता हे सिग्नल जे असतात हे एकतर कापडी झेंडे असतात किंवा नाहीतर जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही बघितलं असेल, तर तो रॉकेलचा दिवा असतो आणि त्याच्या समोरची काच जी असते ते वेगवेगळ्या रंगाची असते. म्हणजे एक तो चौकोनी दिवा असतो तुम्ही जर बघितला असेल आणि त्याच्यामध्ये रॉकेलचा दिवा ठेवलेला असतो. पण तो जर दिवा हाताळणं जे असतं ते खूप कटकटीचं असतं. म्हणजे त्या दिव्यामध्ये रॉकेल भरणं, त्याच्या काचा वारंवार साफ करणं वगैरे, वगैरे, वगैरे खूप त्रासदायक प्रकार असतात. तर रेल्वे प्रशासनाकडे विनंती करून सुद्धा याच्यावर काही मार्ग मिळत नव्हता. तर शेवटी या वाहकाने स्वतःच्या पैशातनं अ, अ, विद्युत घटावर चालणाऱ्या विजेऱ्या म्हणजे बॅटऱ्या विकत आणल्या वेगवेगळ्या रंगाच्या ग्लासच्या आणि त्याचा सध्या वापर केला जातो. अर्थात ही सांगतोय ही मी 97 सालची गोष्ट आहे. आता
कदाचित भरपूर फरक पडलेला असेल. अ, नंतर मगाशी जसं मी म्हणालो, की पुणे रेल्वे स्थानकाच्या अखत्यारीत शिवाजीनगर पासून ते सासवड पर्यंतचा 22 किलोमीटरचा परिसर येतो. या परिसरातील रेल्वे मार्गाची जबाबदारी पुणे स्थानकावर आहे. म्हणजे आता ही जबाबदारी म्हणजे काय तर हा जो पूर्ण रेल्वे मार्ग आहे तर या रेल्वे मार्गावर कुठे अडथळे नाहीयेत ना, कुठे काही अडकलेलं नाहीये ना रुळामध्ये किंवा कुठला रूळ तुटलेला नाहीये ना किंवा कुठला रूळ झिजलेला नाहीये ना, इत्यादी सर्व बघायची जी जबाबदारी असते ही पुणे स्थानकामधल्या कर्मचाऱ्यांकडे असते. तर ही कर्मचारी ते कशी म्हणजे हे जे कर्मचारी असतात, तर ही जबाबदारी ते कसे निभावतात? तर याचं छान वर्णन इथे लेखकांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो नियंत्रण कक्षाचा किंवा कंट्रोल रूम. तर ही हा नियंत्रण कक्ष पुणे स्थानकावर कुठे आहे? आणि तिथे कुठली यंत्रणा बसवलेली आहे? त्या यंत्रणेवरनं तिथे बसलेल्या लोकांना प्रत्येक गाडीची हालचाल कशी दिसू शकते? किंवा प्रत्येक सिग्नलची हालचाल कशी दिसू शकते? तर याचं छान वर्णन इथे केलेलं आहे. तर या संदर्भात मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो. उदाहरण म्हणण्यापेक्षा अ, अ, म्हणजे तुम्ही हे डोळ्यासमोर आणू शकाल. बहुतेकांनी 80च्या दशकात तयार झालेला द बर्निंग ट्रेन हा चित्रपट पाहिलेला असेल, तर त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये त्या बर्निंग ट्रेनचा प्रवास दाखवणारे एक नियंत्रण कक्ष दाखवलेला आहे. तर ते नियंत्रण कक्ष तुम्ही नजरेसमोर आणा, तर त्याच्यातून तुम्हाला कळू शकेल, की हे नियंत्रण कक्ष साधारणपणे कसं असतं. तर लेखकाचा मित्र जो असतो, तो त्याला सांगतो, ही जी यंत्रणा आहे किंवा ही जी प्रणाली आहे, ही साधारणपणे म्हणे 1980 साली 80 लाख रुपये खर्च करून ती बसवलेली प्रणाली आहे. तर यातला काही भाग जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिकली हँडल केला जातो आणि काही भाग अजून इलेक्ट्रिकलच आहे. अर्थात पुन्हा ही 1997 ची माहिती आहे. आता माझ्या अंदाजे बराच बदल घडलेला असेल, बरंच यांत्रिकीकरण इथे झालेलं असेल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान इथे वापरलं गेलं असेल अशी आशा करायला हरकत नाही. नंतर लेखक एक एक एका इंजिन चालकाच्या मदतीने इंजिनाचा अंतरंग पण बघतो. तर त्याच्यामधले जे अनुभव दिलेले आहेत, तर ते पुन्हा गणेश कुलकर्णींचं जे ऋणानुबंध पुस्तक आपण बघितलं, तर त्यांच्या अनुभवाशी मिळते-जुळते. नंतर लेखकाचा मित्र जो आहे, तो त्याला अजून एक छान माहिती देतो. तो म्हणतो, की ही जी सगळी यंत्रणा आहे, ही म्हणजे रोज अ, रोजच्या धबाडक्यामध्ये ही यंत्रणा आपली सुरळीत चालूच असते. म्हणजे ते काय सवयीचं झालेलं आहे. पण म्हणे जेव्हा अपघात होतो, तेव्हा अपघात झाल्यानंतर ही यंत्रणा ज्या वेगाने किंवा ज्या काय म्हणतात ज्या स्फूर्तीने काम करते किंवा त्याच्यामध्ये जो प्रत्येकाचा सहभाग असतो, तर म्हणे ते खरं बघण्यासारखं असतं. तर याच्यामध्ये मला आता आठवतंय, की आय थिंक Netflix वाहिनीवर दी रेल्वे मॅन म्हणून हे भोपाळचा जो ऍक्सिडेंट झालेला होता, तर त्या काळातली एक मालिका आलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे रेल्वेचं काम कसं चालतं म्हणजे अ, अ, अपघाताच्या वेळेला किंवा अ, अडी-अडचणीच्या वेळेला हे रेल्वे कर्मचारी कसे एकत्र येऊन काम करतात याचं उत्तम चित्रण केलेलं आहे. तर म्हणजे शक्य असेल तर ती मालिका जरूर बघा. या भागाच्या शेवटी लेखक आपली भेट एका तिकीट तपासणीसाठी घालून देतो आणि मग त्या तिकीट तपासणीचा जेव्हा आपण अनुभव ऐकतो अ, अ, तेव्हा म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं. तर तो तिकीट तपासनीस म्हणतो की म्हणे बाकी रोजच्या ह्याच्यात तसा काही त्रास नसतो, सुरळीत असतो. पण जेव्हा म्हणे हे पुढारी वगैरे वगैरे ज्याला जेव्हा प्रवास करतात, तर त्यांच्याबरोबर जे पंटर असतात, त्यांचे जे अनुयायी असतात, त्यांचा म्हणे खूप त्रास असतो. तर म्हणजे जरी फर्स्ट क्लासचं म्हणजे पहिल्या वर्गाचं किंवा अ, अ, द्वितीय वर्गाचं वातानुकूलित अ, अ, याचं जरी तिकीट नसलं तरी ते तिथे घुसायचा प्रयत्न करतात वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मग त्यांचे शिव्याशाप ऐकावे लागतात. अ, अ, आणि मग त्यांना कसं हाताळायचा हा मोठा प्रश्न असतो. आणि म्हणजे हे खरं आहे, की आपल्याकडे ही अशा प्रकारची शिस्त किंवा नियमांचं पालन करणं हे कमी आहे. आणि
सरकारी कर्मचारी तिथे काम करत असतात त्यांना नेहमीच या प्रकारचा त्रास होतो. हे आपण पण अनुभवतो. तर खरं तर म्हणजे याच्यावर काहीतरी जनजागृती किंवा लोकशिक्षण व्हायला पाहिजे. तर या भागाच्या शेवटी लेखक थोडंफार तिकीट तपासणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतो. तर तिकीट तपासण्याचे जे काम असतं, तर ते पण असं रात्री अपरात्री म्हणजे अ, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जा, रात्री अपरात्री कधीही प्रवास असतो. तर त्यांनी जे अनुभव सांगितले ते गणेश कुलकर्णींच्या अनुभवाशी मिळते जुळते आहेत. म्हणजे ऋणानुबंधमध्ये चालकाचे जे अनुभव आहेत रात्री अपरात्री प्रवासाचे, कुठल्याही स्थानकावर रनिंग रूम मध्ये राहायचं वगैरे वगैरे वगैरे, तर काहीसे तसेच अनुभव इथे या तिकीट तपासणीचे पण आहेत. आता स्थानकाच्या व्यवस्थापनानंतर म्हणजे स्थानकाचं व्यवस्थापन कसं चालतं हे जाणून घेतल्यानंतर आपण थोडे पुढे सरकणार आहोत. तर आता हा जो भाग आहे तर याच्यामध्ये लेखक म्हणतो की पुणे स्थानक हे जसं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे क्षणभर विश्रांती स्थान आहे, तसेच ते अनेक निराधार मुलांचं कायमचं वसतिस्थान. तर लेखक आपल्याला या निराधार मुलांच्या आगळ्या वेगळ्या आणि काहीशा विशिष्ट जगाची ओळख आपल्या मित्राची पुतणी सुदेशना गारे हिच्या मदतीने करून देतो. हा भाग वाचताना ही सर्व मुलं इथे कुठून येतात, काय काय उद्योग करतात, नंतर कशी राहतात, काय खातात, इत्यादी काहीशी विशीर्ण करणारी माहिती आपल्याला कळते. सुदेशना गारेने स्पॅरोज नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ती या मुलांचे जीवन थोडंफार सुसह्य करायला मदत करते. या मुलांमध्ये तिने स्वतःबद्दलची विश्वासार्हता कशी निर्माण केली, नंतर या मुलांचे वेगवेगळे अनुभव म्हणजे या मुलांना तिने काय काय मदत केली हे जेव्हा आपण वाचतो तर तेव्हा म्हणजे तिच्या सेवाभावी वृत्तीला खरोखर सलाम करावासा वाटतो. इथे लेखकानं सुदेशनाचं त्या मुला-मुलींमधील प्रत्येकाशी कसे नाते जुळलेलं आहे. म्हणजे सर्व मुलांना ती समान पद्धतीने कशी वागवते. मुलं, मुली सगळे जे काही असतील ते पहिले. नंतर या मुला-मुलींमध्ये सुदेशनामुळे काय काय बदल घडलेले आहेत. नंतर या मुला-मुलींना सुदेशनाबद्दल काय वाटतं इत्यादी गोष्टी लेखकाने आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. म्हणजे तर सुदेशना या मुलांना छोटी-मोठी कामं पण मिळवून द्यायचा प्रयत्न करते. म्हणजे दिवाळीच्या दिवसामध्ये पुठ्ठ्यांपासून खोके बनवायचं काम वगैरे वगैरे अशी कामं ती त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करते. लेखक म्हणतो की ही मुलं खूप चळवळी असतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असतो. तर जेव्हा त्याने आपलं हे निरीक्षण आहे आपल्या एका मानसोपचार तज्ञ मित्राला सांगितलं, तर या तज्ञांनी त्याला सांगितलं की हा जो आहे हा एंड्रॉफिन इफेक्ट आहे. आता हा एंड्रॉफिन इफेक्ट म्हणजे काय? याचे दुष्परिणाम काय होतात? तर हे आपल्याला पुस्तक वाचल्यावर कळतं आणि मन आणखी विषण्ण होतं. म्हणजे खरोखर या मुलांचं काय भवितव्य आहे? तर आणि म्हणजे जेव्हा ही मुलं इथे कशी येतात हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा डोळ्यात पाणी आलं, की मुलं जन्माला आलेली आहेत, पण त्यांना पोसायची ताकद नाही म्हणून आई-बाप मुलं टाकून देतात किंवा मुलांना घरातून हाकलून देतात. मी जेव्हा हे वाचतो, तेव्हा म्हणजे आपण किती सुखात आयुष्य काढलेलं आहे किंवा आपली मुलं किती सुखात जगतात, याची जेव्हा म्हणजे साहजिकच याची तुलना डोळ्यासमोर उभी राहते आणि खरोखर म्हणजे खरोखर वाईट वाटतं. तर इथे हा चौथा भाग संपतो. म्हणजे आता प्रकरणाच्या 5व्या आणि शेवटच्या भागात लेखक पुणे स्थानकाच्या दिवसातील विविध वेळेस दिसणाऱ्या रूपांचे वर्णन करतो. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला स्थानक कसं असतं, सूर्यास्ताच्या वेळेला जहांगीरच्या पुलावरनं दिसणारे रेल्वेचे रूळ, म्हणजे ते कसे सोनेरी रंग न्हाऊन निघालेले असतात. इत्यादी गोष्टींचं लेखकाने वर्णन केलेलं आहे. तसंच जेव्हा सुरेश कलमाडी जे पुण्याचे खासदार होते ते रेल्वे मंत्री झाले, तर त्यांनी पुणे स्थानकात कुठल्या कुठल्या सुधारणा घडवून आणल्या. याचा पण थोडा आढावा लेखकाने घेतलेला आहे. तर इथे लेखकाने अ, पुणे स्थानकाची तुलना
सामाजिक स्थितीशी केलेली आहे. तर लेखक म्हणतो जसं समाजात उच्चभ्रू लोक असतात किंवा जे उच्चभ्रू लोक जिथे राहतात त्या उच्चभ्रू वस्त्या असतात. तसंच मध्यमवर्गीय जिथे राहतात अशी गृहसंकुल असतात किंवा अ, गरीब लोकांची झोपडपट्टी असते. तर पुणे स्थानकाची परिस्थिती किंवा अवस्था ही काहीशी तशी आहे. म्हणजे कसं? तर उदाहरणार्थ पहिल्या क्रमांकाचा जो फलाट असतो तो सुशोभित केलेला असतो, स्वच्छ असतो. तिथल्या स्वच्छतेचं अधिक चांगलं अ, ध्यान राखलं जातं. नंतर तिथले कर्मचारी वर्ग लगेच मदतीला धावून येतो किंवा तिथे पोलीस बंदोबस्त असतो. तिथे महत्त्वाच्या गाड्या थांबतात. म्हणजे आता उदाहरणार्थ झालं तर पुणे स्थानकाचा जर आपण विषय काढला, तर डेक्कन क्वीन, प्रगती या ज्या काही महत्त्वाच्या पुणे-मुंबई सतत धावणाऱ्या गाड्या आहेत, या बहुधा क्रमांक 1 या फलाटावरच लागतात. कारण त्यातनं बरेचसे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वगैरे प्रवास करतात किंवा बरेचसे उद्योजक वगैरे त्यातनं रोजच्या रोज प्रवास करणारे आहेत. त्याच्यामुळे त्या ज्या गाड्या आहेत त्या 1 नंबरच्याच फलाटावर लागतात. तसंच या स्थानकांचं सुशोभीकरण पण चांगलं केलेलं असतं. मात्र जसजसं आपण पुढल्या स्थानकांवर जातो, तसतशी परिस्थिती पालटायला लागते. म्हणजे तिथल्या सोयी-सुविधा, त्या फलाटांचं स्वरूप हे जर आपण बघितलं, तर आपल्याला निश्चितच म्हणजे फरक नजरेत भरतो. आणि अजून सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे अजून सुद्धा जेव्हा तुम्ही पुणे स्थानकावर जाता, तेव्हा हेच दृश्य आपल्या समोर येतं. म्हणजे तुम्ही 6 आणि 7 या स्थानकावर जर गेलात, तर 6 आणि 7 हे स्थानक जे असतं, मुख्यतः 7वा फलाट हा नेहमीच निर्जन असतो. कधीतरी गाडी आल्यावर तिथे हालचाल होते. अर्थात आता मेट्रो रेल्वेला जोडलेली गेली असल्यामुळे वरतीच मेट्रो स्थानक असल्यामुळे थोडीफार परिस्थिती बदलतीये. पण जर बघितलं तर एकूण लेखक जे म्हणतो ते पटतं. लेखकाचा शेवट लेखकाने म्हणजे या लेखाचा शेवट लेखकाने अतिशय बिभत्स आणि करुण प्रसंगाने केलेला आहे. तो प्रसंग कुठला ते मी सांगणार नाहीये. पण त्या प्रसंगातल्या 2 ओळी ज्या मला सुचल्या त्या मात्र मी तुम्हाला सांगतो. कौरवांच्या सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा दुःशासन पांडवांचा निदान शत्रू तरी होता. पण इथे एखाद्या महिलेचा पती पण दुःशासन होऊ शकतो आणि आपल्या पत्नीचं चिरहरण चव्हाट्यावर करू शकतो. महाभारतात द्रौपदीची लज्जा रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण धावून आला. पण इथे षंढ आणि निर्लज्ज मनोवृत्तीचे तथाकथित मानव हे प्रदर्शन उघड्या डोळ्यांनी बघत असतात. पण कोणीही काही करत नाही. मला असं वाटतं की यालाच आपण कलियुग म्हणतो. तर इथे मी तुमचा निरोप घेतो. पुढे बोलायला शब्द नाहीयेत. पुढल्या वेळेला भेटूया. धन्यवाद.